नेत्रा, चल मी तयार आहे. आपण निघूयात लगेच वावशी. नाही साहेब, तुम्ही नाही यायचंय. नेत्रा, साहेब परिस्थिती समजून घ्या. नेत्रा पण साहेब मला सांगा, आपण तिघही गेलो तर घरातल्यांकडे कोण लक्ष देणार? आपण त्यांना एकटा नाही ना सोडू शकत. नेत्रा, मी तुला काय सांगितलं होतं? या युद्धात पहिला वार करायला आणि पहिला वार झेलायला मी पुढे असेल. साहेब पण नेत्रा, तुम्हाला बाकी काही सांग, मी सगळं ऐकेन तुझं, पण हे ऐकणार नाहीये. आणि नेत्र, गतग्रहण, त्रेतायुग या सगळ्याचा विचार करून मगच मी हा डिसिजन घेतला. काही झालं तरी 5वी पेटी शोधायला मी तुझ्या बरोबर येणार. पण मग घरात कोण थांबणार? नेत्र, इंद्राणी त्या आहेत ना घरात, त्या थांबतील घरात. नेत्र, मला काहीतरी होईल म्हणून तुला टेन्शन आलंय का? माझी लाईफ टाईम बॉडीगार्ड माझ्यासोबत असताना मला काय होणार आहे? नेत्रा, विरोचकाला शुद्ध आली. मी आत्ताच तिला खोलीतून बाहेर पडताना बघितलं. तिच्या हातात पर्स होती. कुठे जात असेल ती? काय माहिती कुठे जाते. कुठेही जाऊ, पण 5व्या पेटीपर्यंत नको पोचायला. नाही, 5व्या पेटीपर्यंत कशी जाईल? तिला अजून श्लोकाचा अर्थच माहित नाहीये ना. नेत्रा, पण आत्ता आपल्याला निघावं लागेल. साहेब, निघण्याआधी मला घरातल्यांशी एकदा बोलायचं. ठीक आहे, मी बोलावतो सगळ्यांना. शिरवईनाथाच्या नावानं सांग भलं. काय हवंय? ताई वर्गणी हवी होती. कसली वर्गणी? मंदिराचा जीर्णोद्धार करायचं. आत्ता वेळ नाहीये मला. तुम्ही नंतर या. निघा. अहो ताई, तुमच्या शेजार पाजाऱ्यांनी सगळ्यांनी वर्गणी दिली. अहो, राज्याध्यक्षांचं नाव एवढं मोठं आहे. हो. काय झालं? मित्रा, तुला काय सांगायचं आहे आम्हाला? ब्रो म्हणत होता की तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे. प्लीज सांग ना. काही टेन्शनचे? हे जरा थांबा. नेत्रा, तू बोल. विरोचक शुद्धीवर आलाय. त्यामुळे आता सगळ्यांनीच खूप जपून राहायला हवं. हे घ्या. काय ताई, मस्करी करता का आमची? अहो, राज्याध्यक्षांचं एवढं मोठं नाव आहे आणि फक्त एवढीच वर्गणी. ताई, मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवायचा आहे. हे बघा, सोन्याचा मुलामा चढवा, नाही तर आणि काही करा. मी देते ना वर्गणी, ती घ्या आणि निघा ना तुम्ही. अहो ताई, आमचे महाराज सांगतात, महाराज म्हणजे कीर्तनकार बुवा, की देवळात देवाबरोबर काही महत्त्वाचं असतं तर तू म्हणजे देवळाचंच कळस. कळस म्हणजे ही पवित्र गोष्ट आहे. कळसाचं लांबून जरी दर्शन घेतलं ना, तरी देवळातल्या देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं आपल्याला. प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. काहीही झालं तरी विरोचकाच्या समोर जायचं नाही. पण विरोचकाला ती वशीकरणाची शक्ती परत मिळाली आहे का? तन्मय, रिलॅक्स. असं काही नाहीये. मग काय झालंय नेत्रा? आम्हाला का बोलवलंय असं? मी आणि नेत्रा वावशीला जातोय. आत्ता पंचपेटिकेतली 5वी पेटी कुठे आहे ते कळलंय. कुठे पेटी? ते मी तुम्हाला सांगते नंतर. कळस म्हणजे देवाचं घरच आहे. देवाची सगळी ऊर्जा त्या कळसातच सामावलेली असते. मग कळस पण सोन्याचाच हवा ना. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. आमचे महाराज सांगतात, देवलोक आणि पृथ्वीलोकाला जोडणारा दुवा म्हणजे कळस. एक पेटी काळ बनवणी राहते अधांतरी, शोध घ्यावा पण कसा, ती ना भुवरी
ना अंबरी कळस हा ताई कळस. म्हणजे पंचपेटिकेतली 5वी पेटी बाबुशीला त्रिनयनीच्या देवळातच आहे. हे घ्या. अख्खं मंदिर सोन्याचं करा. इंद्राणी आत्या घरात असतात. तुम्हाला काही जरी वाटलं ना तर तुम्ही इंद्राणी आत्यांशी येऊन बोला. हं? डोंट वरी नेत्रा, आम्ही काळजी घेऊ. काकू कुठे आहेत? काकू माझ्यासाठी कॉफी बनवायला गेली आहे किचनमध्ये. एकट्याच गेला किचन मध्ये? आत्या फिरोशक आत्ताच खाली गेला ना? आत्या चला. नेत्रा, काकू काकू तुम्ही एकट्या का गेलात किचन मध्ये? मी तनुसाठी कॉफी आणायला गेले होते, तितक्यात बेल वाजली. मी बाहेर आले तर समोर विरोचक होता म्हणून थांबले. पण कोण आलं होतं? कोणीतरी माणसं आली होती वर्गणी मागण्यासाठी. काय हवं? काही वर्गणी हवी होती. कसली वर्गणी? मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. कुठल्या तरी देवळाच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवायचं म्हणत होती. तर ती त्यांच्याशी वाद घालत होती. अहो ताई, आमचे महाराज सांगतात की देवळात देवाबरोबर काही महत्वाचं असतं तर तो म्हणजे देवळाचा कळस. कळस म्हणजे ही पवित्र गोष्ट आहे. कळसाचं लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी देवळातल्या देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं आपल्याला. कळस म्हणजे देवाचं घरच आहे. देवाची सगळी ऊर्जा त्या कळसातच सामावलेली असते. मग कळस पण सोन्याचाच हवा ना. आणि नंतर खुश होऊन तिने त्यांना भरपूर पैसे दिले. आणि घराबाहेर कुठेतरी निघून गेली. पंचपेटिकेतली 5वी पेटी कुठे आहे हे विरोचकाला कळलं. तिची गाडी इथे कुठे दिसत नाही, याचा अर्थ ती तिकडेच गेली. साहेब आपल्याला त्याच्या आधी पोहोचावं लागेल. काय झालं साहेब? स्टार्ट का होत नाही. हॅलो आबा. आबा आम्ही देवळात यायला निघालोय. पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? आबा आमच्या आधी विरोचक देवळात यायला निघालाय. काय? हो आबा, विरोचकाला श्लोकाचा अर्थ कळलाय. त्याला कळलंय 5वी पेटी कुठे येते. अरे देवा, फार मोठा अनर्थ झालाय ग बाळा. आता काय करायचं? मी त्याला कसा अडवू? नाही आबा नाही. आबा माझं ऐका, तुम्ही अजिबात विरोचकाला अडवायचा प्रयत्न करायचा नाही.
किंवा गावातल्या कोणीही विरोचकाला अडवायचा प्रयत्न केला ना तर विरोचक कोणालाही जुमानणार नाही. कदाचित जीव घ्यायचा सुद्धा प्रयत्न करेल, पण काही करून विरोचकाला पेटीजवळ पोहोचू द्यायचं नाहीये. बाबा तुम्ही असं करा, विरोचकाच्या समोर नका जाऊ, लांबूनच लक्ष ठेवा. हा, पांढऱ्या रंगाची गाडी आहे. विरोचक जवळ पोहोचला ना तर लगेच आम्हाला फोन करून कळवा. आम्ही काही करून विरोचकाच्या आधीच पोहोचायचा प्रयत्न करतोय. हा, येतो. करून विरोचकाच्या आधी पोहोचायला हवं. नेत्रा, तुला एखादा असा रस्ता माहिती आहे का की जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक लागणार नाही, एखादा शॉर्टकट? एक रस्ता आहे पण तो घाटात नाही आणि तो रस्ता सुद्धा खराब आहे. आपल्याला जास्त वेळ लागेल. नाही ठीक आहे, मग आपण मेन रोडनीच जाऊयात. देव करो आणि आधी नेत्रा त्या विरोचकाच्या आधी पोहोचो. अद्वैत ब्रो आहे ना, एकदम प्रो ड्रायव्हर आहे. तो नक्की आधी पोहोचेल. तसंच होते. विरोचक जोकर पोहोचणारच नाही. आय एम शुअर ऑफ दॅट. आत्या, एक विचारू? म्हणजे ब्रो आणि नेत्रा तिथे आधी पोहोचतीलच, पण समजा विरोचकाला ती 5वी पेटी मिळाली तर? नेत्रा, विरोचक आपल्या आधी वावशीला पोचला आणि 5वी पेटी आपल्या आधी त्याला मिळाली तर काय होईल याचा विचार करतेस ना? साहेब ते आहेच, पण मला एक वेगळीच भीती वाटते. विरोचक आता असा दिवसा पोहोचला तर ते गावकरी असणार आणि गावकरी विरोचकाला विरोध करणार. नेत्रा, पण गावकऱ्यांनी विरोचकाला विरोध केला तर चांगलंच आहे ना आपल्यासाठी? नाही साहेब, विरोचक कोणाला जुमानणार नाही. विरोचक गावकऱ्यांसाठी खूप मोठा धोका आहे आणि त्यात तिथे आबा सुद्धा असतील. नाही, गावकऱ्यांना किंवा आबांना काही व्हायला नको. बरोबर आहे मित्र तुझं. विरोचक आपल्या आधी तिथे पोचला आणि तिथे काही घडलं तर आबा आपल्याला फोन करून कळवतेच. प्लीज कोणी निगेटिव्ह बोलू नका. नाही डॅड, मी माझ्या माहितीसाठी विचारतोय की जर समजा विरोचकाला ती 5वी पेटी सापडली तर असं काय होणार आहे? आय मीन तन्मय, प्लीज प्लीज. तुझ्या प्रश्नाचं आता फक्त एकच उत्तर आहे माझ्याकडे. अनर्थ. खूप मोठा अनर्थ होईल. पण तुम्ही काळजी करू नका. मला खात्री आहे देवयाई नेत्रा आणि अद्वैतच्या पाठीशी उभी आहे. पंचपेटिकेतली ही 5वी पेटी त्यांनाच मिळणार. मला काय वाटतं माहितीये, आधी आणि नेत्रा दोघेच गेलेत ना, त्यांना आमची मदत झाली ना तर खूप बरं होईल. हां, नाही की परिस्थिती वेगळी आहे. हो भाऊजी, तुम्ही बरोबर बोलताय. पण आता विरोचकाची वशीकरणाची शक्ती निघून गेली आहे, त्यामुळे ती आम्हाला वश नाही करू शकणार. त्यामुळे तो धोका नाहीये ना, मग जायला काय हरकत आहे? हां. आणि मला असं वाटतं की अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. आपण अजूनही जाऊ शकतो. तेवढीच नेत्राला मदत होईल ना. हा, मी रेडी आहे. आपण जाऊया. येस, जाऊया. नाही नको. बाजी प्लीज. इंद्राणी, तुम्हीच समजावा यांना. या अशा परिस्थितीत तुम्ही इतकी हिंमत दाखवताय, मला खरंच कौतुक वाटतंय तुमचं. पण आता परिस्थिती बदलली. आपण जर सगळे तिकडे गेलो तर त्यांना धोका निर्माण होईल. मदत नाही होणार.
राणी, मला असं वाटतं की आम्ही जाऊ शकत नाही, पण तुम्ही जाऊ शकता. तुमची मदत होऊ शकते. हां, आणि तसंही विरोचक घरात नाही आहे. आम्ही आमची काळजी घेऊ ना. हा हो, विरोचक घरात नाही ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याच्यापासून धोका नाही. विरोचक कुठेही असला तरी काहीही करू शकतो, कुठलीही खेळी खेळू शकतो. आणि आता ही 5वी पेटी म्हणजे विरोचकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. विरोचक आता रौद्र रूप धारण करेल. देवी आई, तूच आमचं सर्वस्व आहेस. गेल्या अनेक पिढ्यांपासून आम्ही तुझी सेवा करत आलोय. माझी नेत्रा तुझाच अंश आहे. एक मोठी लढाई लढण्यासाठी ती इथे येते. तुझ्या सर्वोच्च स्थानी कळसामध्ये 5वी पेटी आहे. ती पेटी तिला मिळवायची आहे. माझ्या नेत्राला बळ दे आई. काही झालं तरी ती पेटी विरोचकाच्या हाती लागता कामा नये. माझ्या नेत्राला बळ दे. हाय हाय. काय झालंय? गर्दी का जमली इथे? बाजूला हटत पण नाहीयेत. नेत्रा, अशाने उशीर होईल आपल्याला. काय झालंय? काय झालं? ये गाडी उडून गेली या काकांना. कोण होतं? काही माहिती आहे का? नाही, काय कळलं नाही, पण एक बाई गाडी चालवत होती. विरोचक असणार. विरोचक आपल्या आधी मावशीला पोहोचेल. काय करायचं आपण? यांना सुद्धा असं नाही सोडू शकत. त्यांची मदत करायला हवी. एक काम करता का, तुम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जा. मी पुढे होते बाबूशीला. बरं, ठीक आहे. चल पटकन. तिसऱ्या आणि चौथ्या पेटीतलं पान. प्रोफेसर दिवाडकरांनी दिलेली ही सर्पलिपीची अंकलिपी आणि आम्ही श्लोकांचे लिहिलेले अर्थ. विरोचकानं हे युद्ध जिंकण्यासाठी काय काय नाही केलं. अस्तिकाचा वापर करून घेतला. अस्तिकाच नेत्रा आहे असं सांगून आपल्याला फसवलं. स्वतःच्या भावाला सुद्धा मारलं. विरोचकाकडे असलेली वशीकरणाची शक्ती खूप घातक होती. पण गदग्रहण सुटलं आणि ती शक्ती तिच्याकडून नाहीशी झाली. आता विरोचकाकडे फक्त माझ्या आईची दिव्य शक्ती आहे आणि मला खात्री आहे ती शक्ती सुद्धा तिच्याकडून लवकरच जाईल. बरं, तो ग्रंथ तो रुपालीकडेच होता ना? तो ग्रंथ माझ्याकडे सुरक्षित ठिकाणी ठेवलाय. एका श्लोकात लिहिल्याप्रमाणे कार्य पूर्ण झाल्यावरच तो ग्रंथ देवळात ठेवायचा आहे. बरं, नेत्र आणि अद्वैतचा कोणाचा फोन आला होता? नाही. मला खात्री आहे हेवाना त्यांनी रुपालीला गाठलं असणार. सगळं काही देवी आईच्या इच्छेनुसारच होणार. जशी शिकार स्वतःहून जाळ्यात अडकते तसाच विरोचकही अडकलाय. देवी आईच्या देवळाकडे तो स्वतःहूनच जातोय.